सकाळी सेहेर कॉलेजची तयारी करत होती। आज मोबाईल वर इम्रानची गाणी लावावीशी वाटली तिला। आज तिची प्लेलिस्ट त्याच्या गाण्यांनी भरली होती। गाण्यांच्या सोबत ती त्याच तालावर आपल्या बॅग मध्ये पुस्तक भरत होती। पुस्तकांच्या मध्ये तिच्या हातात डायरी आली। नोटी मिनी आता चांगलीच अडकली आहे। जून अंकल नी तर चांगलाच सापळा रचला आहे। आता काही खर नाही मिनी तुझं। डायरीशी बोलत तिने ती बॅग मध्ये भरली। आज कोणता ड्रेस घालू? ती कपाटासमोर प्रत्येक ड्रेस हातात घेत होती आणि परत ठेवत होती। काही सुचतच नव्हतं। आज मंगळवार, आज तर देसाई सरांचं लेक्चर आहे। ते लक्षात येताच तिने तिचा आवडता लाल कुर्ता काढला, त्यावर बांधणीची पिवळी ओढणी। खुश होऊन ती अंघोळीला गेली। रूम मध्ये आज एकटीच होती तरी तिला असं वाटत होते कोणीतरी आपल्याला बघतंय। त्यात मोबाईल वर गाणं सुरू झालं, झलक दिखला जा। सेहेरच्या डोक्यात मिनी परत फिरू लागली। जून अंकलच्या डोक्यात ही असंच सुरू असेल ना मिनी साठी। झलक दिखला जा। त्या खट्याळ विचारांनी तिच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली। हॉट हॉट मिनी ला बघायला त्रस्त असणार अंकल पण ना। मिनी रूम मध्ये आहे लक्षात आल्यावर तर तिला बाहेर काढायचं ना। आज देसाई सरांचा क्लास असल्यामुळे आज तिने हेअरवॉश केला होता। स्वतःला आरशात बघता तिला परत मिनीचे शब्द आठवू लागले। तिच्या ओल्या केसातून ही पाणी झिरपत होते। ती स्वतःला आरशात निहारत उभी होती। ती ही टॉवेल वरच होती। तिच्या केसांच्या फ्लिक्स मधून एक थेंब कपाळावर आला। ती आतुरतेने त्या वेड्या थेंबाचा पाठलाग नजरेने करू लागली। कपाळावरून तो तिच्या नाकावर आला गुदगुल्या करत। सेहेरला खूप छान वाटत होतं। ह्या आधी तिने कधी लक्षही दिले नव्हते। त्या एका थेंबाचे तिला असे चिडवणे। तो तिथेच थांबून होता किती वेळ। नाकाला खाजवण्याची इच्छा झाली पण तो पुढे काही सरकेना। शिथिल झाला होता कदाचित। तितक्यात त्याला मागून एक थेंब धावत येऊन मिळाला आणि त्याला परत चल रे म्हणत जणू सेहेरची इच्छा पूर्ण करू लागला। तो थेट आता तिच्या गालावर आला होता। सेहेरच्या सर्व संवेदनांना छेडत होता। गालावरून तो गळ्याकडे आला। सेहेरने आता डोळे बंद करून घेतले। तिने एक औंढा गेला तसा तो थेंब लगेच गळ्यावरून घसरगुंडी उतरत तिच्या पोटावर पोचला। सेहेर गालात हसली आणि तो थेंब तिच्या बेंबी मध्ये विरघळला। काही क्षणांनी तिने डोळे उघडले। एक तृप्त अशी भावना तिच्या नजरेत दिसली तिला। ती दाराकडे बघते। लॉक केले होते की नाही? सेहेर यू इडियट, दार लॉक आहे हे आधी बघायचं असतं। आता जर दार लॉक नसतं तर? तिने स्वतःच्या डोक्यावर टप्पू दिला आणि तयार व्हायला लागली। पण हा मोबाईल काम करू देईल तेव्हा ना। दर्शन रावलचं गाणं ॲडव्हर्टाइज म्हणून वाजू लागलं। परत तिला आपल्या विश्वात हरवायला। तू कहीं और है, मैं कहीं और हूँ। दूर है हम मगर है नहीं हम जुदा। तेरे सिवा कुछ मैं नहीं। ती स्वतःशीच विचार करत आपल्या आरशातल्या प्रतिमेला विचारते, कधी भेटशील? किती वाट बघू तुझी? स्वप्नातच भेटायचं का मी तुला फक्त? सेहेर। तिला कबीरची हाक ऐकू आली। आवरलं की नाही? उशीर होतोय। माझं प्रॅक्टिकल आहे आज। आले भाई करत सेहेर परत स्वतःच्या डोक्यात टप्पू देत आवरते पटकन। आज केस वाळवायला वेळच मिळाला नाही। अजून स्वप्न बघ। आता तिने तसेच केस बांधले। नाश्त्याच्या टेबलवर तिची अम्मी तिला बघून म्हणते, केस का नाही वाळवले? सेहेर कबीर कडे बघते मग अम्मीला म्हणते, उशीर झाला ना अम्मी उठायला। अगं ते ओलेच केस बांधले आहेस, डोकं दुखेल परत। काही नाही होत अम्मी, मी कॉलेज मध्ये वाळवेल। तस ही भाई अशी बाईक चालवतात की रस्त्यातच वाळतील ते काय? आता कबीर आपल्याला बोलणी पडणार असं रागात सेहेरला बघत घाई करू लागला। चल चल पटकन, मला उशीर होईल। हा दोघे हो ना बघ ना करत अम्मीला बाय करून निघता।
दोघांना जाताना बघून त्यांची अम्मी अशक्य आहेत दोघे असं बघून आपल्या कामाला लागते. कॉलेजमध्ये लेडीज रूम मध्ये सेहेर आपले केस जरा वाळवायचा प्रयत्न करत होती. नाझिया सेहेरला वरून खालपर्यंत बघत शिट्टी मारते, हा आज तर देसाई सरांचं लेक्चर आहे ना. सेहेरला हानी कसं काय ओळखलं असं विचारायचं होत पण नाझिया तिला काही बोलू देईल तर ना, केस तर वाळवायचे ना. नाज ते सेहेर मी तेच करत आहे सांगायचा प्रयत्न करत होती. देसाई सरांचं लेक्चर अटेंड करायला येतेस ना तू फक्त कॉलेजला. सेहेर हो म्हणून कस तिला खरं सांगणार होती. नाझिया जागेच भान हरवून बोलत होती. शेवटी तिला ओढून बसवते सेहेर, सर्व कॉलेजला जाहीर करू हा आपण. मग उत्तर का नाही देत आहेस. हो, देसाई सरांसाठीच येते कॉलेजला खुश. अब आया उंट पहाड़ के नीचे. नाझिया ना इथे उंट आहे ना पहाड, तू शांत रहा. नाझिया तिचे केस विंचरते तास तिचा हिजाब येते तिला. सेहेर ते घालून दोघी क्लास माहे जाऊन बसतात. पण सरांना कसं कळणार तू त्यांना लाईक करतेस. नाझिया भुव्या उडवत म्हणते. सेहेर देसाई सर येतात तसं तिला शांत करत बसवते. नाझियाच पूर्ण लक्ष होत सेहेरवर. सेहेर सरांना एकटक बघत होती मंत्रमुग्ध. हाय बघ ना यार किती कातिल स्माईल आहे. सेहेरच्या तोंडून निघत तशी नाझिया तिला म्हणते, ह्या कातिल स्माईल वर कॉलेजच्या अजून ब्याच मुली मरतात म्हणतात. हो का. कोण. नाझिया नजर फिरवून अख्या क्लास कडे बघायला लावते. सर्व मुली अशा सर काय सांगतायत ते ऐकत होत्या की बघत होत्या. मी माझा हिजाब काढला ना, एक मिनिटात सरांना पाठवेल हा. काहीही काय. घरातून कॉलेजला येणं बंद होईल मग कळेल. मग सरांना माझा चेहरा कसा दिसणार. दोघींच्या भांडणातच लेक्चर संपले. सेहेरला नको ती माहिती कळली होती. तिला राग येत होता. तिच्या सरांवर इतर मुलींचाही डोळा होता. नाझिया हा बोल. म्हणजे मला असं काय करता येईल की सरांना माझा चेहरा ही दिसेल नि मला हिजाब ही नाही काढावा लागणार. सेहेरचा प्रश्न तिला तिच्या मनात सुरू असलेल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊन गेला. मिनीनी काय केलं असणार की ज्याने जून अंकलची डिमांड ही पूर्ण झाली असणार आणि तिला गिल्ट ही नाही आले असणार. ते उत्तर शोधण्यासाठी सेहेर मी आलेच म्हणून लायब्ररीत जायला निघते. नाझिया मात्र लायब्ररीत हिला कसं ह्या प्रश्नाच उत्तर मिळणार असं स्वतःलाच बघत राहते. सेहेर डायरीच पान काढते. मी जूनला काही उत्तर देणार त्या आधी अम्मी अब्बू आले. मला खूप हास वाटलं. मी दार उघडायला जाऊ लागले पण जूनने माझा हात धरला आणि त्याच्या चेहऱ्यावर जी स्माईल होती ना, तो मला म्हणाला, हे इथे संपले असं नाही. माझ्या हृदयात धस झाले. असे वाटले काय करावे. मी त्याचा हात झटकायचा प्रयत्न केला. जून माझ्यापेक्षा जरी 1 वर्षांनी लहान असला तरी त्याच्या शरीरात बळ जास्तीच होते. तो माझा खेळ उभा राहून बघत होता. मी स्वतःला सोडवण्यासाठी त्याला ठीक आहे बोलले. त्याने हात सोडला तशी मी दारावर धावत गेले. त्यानंतर मी अम्मी सोबतच पूर्ण वेळ होते. तो दिवस तर संपला कसा बसा. पण मला त्या रात्री झोप नाही लागली. एकतर सारखं जूनची शरीरयष्टी डोळ्या पुढे येत होती नाही तर त्याची ती डिमांड. नफ्स मला काय करावे काही कळत नव्हते. मी तर त्याला चुकून पाहिलं होत ना तसं. सेहेर पुढे काय झालं जाणून घ्यायला हावरटपणे पान पलटते. आज मी अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेलेच होते. मला काही विचित्र वाटले. दाराच्या फटीतून मला दिसले जून होता तो. मी दार उघडून त्याला बजावलं. मला माहित आहे तो आहे तिथे म्हणून. तो मला म्हणाला, मग असं समाज मी नाही आहे इथे. मला जे हवं ते मिळेल. दोघांना काही प्रॉब्लेम नाही. मी त्याला रागाने ओरडलेच. अम्मीला बोलवू का म्हंटल आणि तो घाबरून पळाला. दुपारून शाळेतून आल्यावर मी नफीजाला सकाळी जून वागला ते सर्व सांगितलं.
ती तर वेडी हसायलाच लागली. मला म्हणाली, त्याला पण आता तुझ्या शरीराबद्दल प्रश्न पडत असतील, त्याची क्युरिओसिटी वाढत आहे. हा ते ठीक आहे, पण मी आता काय करू? सकाळी तर अम्मीला बोलवते म्हणून त्याला घाबरवलं मी, पण तोही मला म्हणेल ना मी पण अम्मीला तू काय केलं ते सांगेल. त्यानी मला धमकावले तर काय मिनू, त्याला जे हवं ते मिळालं असतं ना त्याला, मग त्यानी तुला त्रास दिला असता का? तू कशाला ओरडलीस त्याला? तू पण तर त्याच्या बॉडीचा पूर्ण लुक घेतलास ना. मी मान हलवून होकार दिला. त्यावर नफीजाचे अजून प्रश्न सुरू झाले. मग काय काय बघितलंस? सेहेर वाचता वाचता हसायला लागली. ओह नफीजा आजी, पण सर्वांना बस एक चान्स हवा आहे, झलक दिखला जा. ती एकटीच हसत होती. पण माझं इथे उलट आहे, मला इथे सरांना माझी एक झलक दाखवायची आहे.